तर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली। ढगांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। उन्हामुळे त्रस्त मुंबईकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। मुंबई, ठाणे, वसई, विरार, पनवेल, अंधेरी, वरळी या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून गर्मीनं त्रस्त असलेले, उकाड्यानं त्रस्त असलेले मुंबईकर आता या पावसानं सुखावले। सकाळपासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली आहे। ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। उन्हामुळे त्रस्त झालेले, हैराण झालेले मुंबईकर त्यामुळे काहीसे सुखावले। तर मान्सूनचं आगमन मुंबईमध्ये झालंय का असा देखील प्रश्न विचारला जातोय। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उकाडा होता, प्रचंड ऊन होतं। आधी माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, अखेर प्रतीक्षा संपली असं म्हणावं लागेल मुंबईकरांची। अगदीच दीपाली, मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण का काल देखील मुंबईमध्ये पाऊस सकाळी पडला होता आणि आज देखील सकाळी मुंबईमध्ये पाऊस पडला। आता देखील आपण वातावरण पाहिलं तर मग काळे ढग मुंबईभर आपल्याला पाहायला मिळत आहे। हवामान विभागाने जो अंदाज दिला होता 20 तारखेपासून मुंबईत पावसाला सुरुवात होईल आणि त्यानुसारच काल म्हणजेच 21 तारखेला देखील सकाळी पाऊस पडला आणि आज 22 तारखेला देखील सकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे मुंबईत अधिकृतरित्या मॉन्सूनला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे या दोन भागांना येलो अलर्ट देखील दिला आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना जो उकाडा सहन करावा लागत होता त्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। आणि दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे की आता जर मॉन्सूनला सुरुवात झाली आहे तर मात्र मुंबईमध्ये जो भीषण पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता त्याच्यातून देखील दिलासा मुंबईकरांना मिळण्याची शक्यता आहे। कारण का पाऊस पडला तर आणि तरच धरण क्षेत्रांमध्ये पाणी, जे धरणं आहे त्याच्यामध्ये पाणी साचेल आणि मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटेल। परंतु आता देखील आपण पाहतोय की काळे ढग मुंबईमध्ये जे आहेत ते आपल्याला वर पाहायला मिळतात आकाशामध्ये। आणि आज सकाळपासूनच मुंबईमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे। आता पुढील म्हणजे हा जो दिवस आहे त्या दिवसभरामध्ये नेमकं किती टक्के पाऊस पडतोय आणि IMDने म्हणजेच हवामान विभागाने जो अंदाज दिला आहे की आज येलो अलर्टनुसार मुंबईमध्ये पाऊस पडेल, तो खरंच तितकाच पाऊस पडतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच जोई, त्यामुळे आता पडणारा पाऊस हा नक्कीच मुंबईकरांना सुखावणार आहे। धन्यवाद जोई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।